नमस्कार, मी रश्मी कुलकर्णी. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण एक सिरीज सुरू करतो आहे. त्या सिरीजचं नाव आहे आईपणाची आनंद यात्रा. हो ना, ही यात्रा खरंच किती आनंद देणारी आहे. ही यात्रा आपल्या पहिल्या चाहुलेपासनं, पहिल्या जाणीवेपासनं, पहिल्या क्षणापासनं आपली ती यात्रा सुरू होते, आईपणाची. आणि मग त्या यात्रेमध्ये आपण इतके गुंतून जातो, इतके हरवून जातो, छान छान रंगीबेरंगी स्वप्न बघायला लागतो. मग ते स्वप्न प्रत्यक्षात उतरतं आणि घर आनंदाने, रंगीबेरंगी खेळण्यांनी, कपड्यांनी सजून जातं. मग ती आनंद यात्रा हळूहळू शाळेच्या पहिल्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचते. आणि ते मूल जेव्हा त्या शाळेच्या पहिल्या पायरीवर जाऊन उभं राहतं, त्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये, तेव्हा प्रत्येक आईला यशाचं पहिलं पाऊल टाकल्यासारखं वाटतं. हो ना. पण मैत्रिणींनो, खरं सांगू का, आता इथून तुमची परीक्षा सुरू होते. ती अशी की तुमचं मूल आता समाजाशी एकरूप व्हायला लागतं. समाजामधल्या वेगवेगळ्या मुलांना, वेगवेगळ्या घरातून आलेल्या मुलांशी ते मूल बोलू लागतं, खेळू लागतं. मग आपल्याला त्याची काळजी वाटायला लागते की आता हे माझं मूल कोणत्या मुलाशी खेळतं, काय नाही, कसं वागतं, काय बोलायला शिकेल, वाईट बोलायला शिकेल का, वाईट सवयी शिकेल का. हो ना. पण मला असं वाटतं की असं नाही होणार. मूल काही वाईट नाही शिकणार. त्याचं कारण असं की त्या मुलांना तुम्ही जितका वेळ द्याल, ते मूल तितकं तुमचं होईल आणि ते चुकीच्या गोष्टी शिकणार नाही. पण मैत्रिणींनो, असं होतं आहे का, असं वाटतं मला की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपण मुलांना खूप चांगली शाळा देतो, खूप चांगले कपडे देतो, खूप एक्सपेन्सिव्ह खेळणी देतो आणि आपण वेळ द्यायला कुठंतरी कमी पडतो का. तर मला असं वाटतं की आपण त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट की जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आणि कधीकधी काय होतं, आपल्या घराला, आपल्या कामाला, आपल्या ऑफिसच्या कामाला आपण जास्त महत्त्व देतो. मग तेव्हा आपल्या मुलासाठीचा वेळ आपल्याला कमी पडतो. मुलगा कितीही चांगल्या ट्युशनमध्ये जात असेल, शाळेमध्ये जात असेल, तर आपल्याला त्याच्या बाजूला बसून त्याच्या अभ्यासाबद्दल, त्याच्या मित्रांबद्दल, त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं गरजेचं असतं. मग ते मूल तुमच्या खूप जवळ यायला लागतं. त्या मुलाचं बॉन्ड तुमच्याशी घट्ट होतं आणि ते मूल प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला लागतं. मग तुम्हाला कुठलीच भीती बाळगायची गरज नाही. आणि काम आपण नेहमी कधी आपल्याला काम बाजूला ठेवणं गरजेचं असतं. तर आयांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही अशी सवय लावली पाहिजे की मला माझ्या मुलाला वेळ दिला पाहिजे. हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की मला माझ्या मुलाला वेळ द्यायचा आहे आणि तुम्ही तो वेळ ठरवून दिला पाहिजे. आणि कधीकधी काय होतं, घरामध्ये खूप पसारा होतो, लहान मुलं असले की खेळणी इकडे तिकडे पडलेली असते, घर घाण होतं, या सगळ्यासाठी आपण वेळ द्यायला लागतो. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. आपलं घर अस्ताव्यस्त पडलेलं आहे, खेळणी पडलेली आहे, भिंतीवर रंगांच्या रेषा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासारखं किंवा त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही आहे. कारण त्या घराला पण बालपण आलेलं असतं.
प्रत्येक स्टेजमध्ये त्या घराला पण एक वय येतं. लहान मुलांचं घर लहान मुलांच्या घरासारखंच दिसलं पाहिजे, तरच त्याचं सौंदर्य, त्या घराचं सौंदर्य त्याच्यातच असतं. हो ना. म्हणून बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार न करता तुम्ही त्या मुलाला वेळ द्या, हे खूपच गरजेचं आहे. तर फक्त मुलाचा अभ्यास घेण्यासाठी आपल्याला त्याला वेळ द्यायचा आहे का? तर नाही. अभ्यासासोबत आपल्याला त्या मुलासोबत खेळायचं आहे, चित्र काढायचे, टी व्ही बघायचं आहे त्याच्यासोबत, त्याच्या बाजूला बसून. त्या सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यासोबत करायच्या. आणि बाळा तू बस, तू अभ्यास कर, तू खेळ, तू ड्रॉइंग कर, तू बस टी व्ही बघ, हे सगळं म्हणण्यापेक्षा आपण करूया असं म्हटलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आपण हा शब्द वापराल आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहभागी व्हायला लागाल, तेव्हा ते मूल बघा तुमच्या किती जवळ येईल आणि तुमचं आणि त्याचं बॉन्ड बघा किती स्ट्रॉंग होईल. आज मी जेव्हा बाहेर किंवा माझ्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून, एक आई म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की असाच मुलगा मला प्रत्येक वेळेस, मला असेच विद्यार्थी खूप खूप असे हुशार वाटलेत किंवा त्यांचं प्रेझेंटेशन अशाच मुलांचं खूप छान वाटलं की ज्याची आई त्याच्याकडं पर्सनली लक्ष देते. त्या मुलाचं सामाजिक, नैतिक, शैक्षणिक, त्या मुलाचा विकास खूप चांगला झालेला असतो आणि होतो. खरं सांगू का, आपण म्हणतो टाईम इज मनी, पण मी म्हणते की टाईम इज फ्युचर ऑफ युअर चाइल्ड. त्याच्यासाठी मैत्रिणींनो, तुम्हाला जितका शक्य आहे तितका वेळ तुम्ही तुमच्या मुलाला द्या. आणि हा मुलांच्या लहानपणीचा काळ आपल्या आणि त्यांच्या आयुष्यात परत येणारा नसतो. तो काळ आपण खूप एन्जॉय केला पाहिजे, तो आनंद आपण खूप अनुभवला पाहिजे. जेव्हा एखादी आई एखाद्या मुलाला बोटाला धरून शाळेत घेऊन जाते, म्हणजे ते मूल त्या वयाचं असतं, आपला हात धरून चालतं, तोपर्यंत ते मूल आईच्या खूप जवळ असतं. पण जसा काळ पुढं सरकतो, जसं वय वाढतं, तसं तुमचं बोट सुटत जातं. आणि तुमचं बोट सुटत गेलं की तुमची भीती वाढत जाते की मग आता काय करतोय, आता कोणत्या मुलाशी भेटतोय, कुठल्या मित्राशी बोलतोय. पण खरं सांगू मैत्रिणींनो, तुम्ही लहानपणी जितका जास्त वेळ त्याला दिलात, तितका वेळ मोठेपणी ते मूल तुम्हाला द्यायला शिकेल आणि तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायला शिकेल. मग तुम्हाला कसलीच भीती उरणार नाही. आणि मी नक्की सांगते की तुमचं मूल काहीही अशी गोष्ट करणार नाही की जी तुम्हाला आवडणार नाही. प्रत्येक वेळेस ते मूल तुमचा विचार करेल पाऊल उचलत असताना. तर माझी खात्री आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणींना एक विनंती पण आहे की तुमचा शक्य तेवढा वेळ तुम्ही तुमच्या मुलांना द्या. थँक्यू.